आणि आज गणेश चतुर्थी पूर्वीचा पहिला रविवार आहे आणि त्यामुळे आज मुंबईतील मानाच्या सार्वजनिक गणपतींचे आगमन सोहळे पार पडतायत। चिंचपोकळीचा चिंतामणी, परळचा राजा यासारख्या मोठ्या मंडळांच्या गणेशाचं आज आगमन होणार आहे। आता गणरायाच्या आगमनाची आस लागलेली आपण बघतोय। मानाच्या सार्वजनिक गणपतींचे आगमन सोहळे होतात। विशेषतः लालबाग परळ या भागातनं मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव हे साजरा होतो आणि तिथूनच मोठमोठ्या गणरायांच्या मूर्तींचं देखील आगमन होणार आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। जुई, अगदीच सौरभ, पुढच्या आठवड्यामध्ये लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे, गणेशोत्सव आहे। मात्र त्याआधी सर्वांनाच उत्सुकता आहे ती म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी। मी सध्या उभी आहे परळ परिसरामध्ये आणि आपण इथे पाहतोय की परळचं जे हे वर्कशॉप आहे त्या वर्कशॉपच्या बाहेर एक एक गणपती बाहेर पडतायत। आत्ताच एक गणपती म्हणजेच खेतवाडीचा गणपती बाहेर पडला, त्याआधी प्रभादेवीचा राजा आणि खेतवाडीचा दुसरा राजा देखील बाहेर पडला। आणि आपण इथे पाहतोय की जी गणपतीची मूर्ती आहे खेतवाडीची ती देखील बाहेर पडली आणि आपल्या मंडपामध्ये प्रस्थानाला लागली आहे। दुसरा एक गणपती आहे तो देखील आता बाहेर पडतोय याच वर्कशॉप मधून। खरं तर आज 100हून अधिक गणपती हे बाहेर पडणार आहे, त्या वर्कशॉप मधून आगमन असणार आहे। आपण पाहतोय की गणपतीचं जे हे रूप आहे ती गणपती ची मूर्ती जी आहे ती बाहेर पडते। रामाचा अवतार घेतला आहे या मूर्तीने आणि तिला आता आपल्या मंडपाकडे ती जी मूर्ती आहे ती प्रस्थान करत आहे। आणि आपण इथे पाहतोय की कडेकोट बंदोबस्त पोलिसांचा या संपूर्ण वर्कशॉप परिसरामध्ये लावण्यात आला आहे, कारण का प्रत्येकाला हा क्षण आपल्या फोनमध्ये टिपायचा असतो आणि त्यामुळे अनेक यूट्यूबर्स आणि रील स्टार्स या परिसरामध्ये येतात आणि हा क्षण आपल्या फोनमध्ये टिपण्यासाठी प्रयत्न करतात। मात्र पोलिसांनी सर्वांनाच एका साईडला ठेवलं आहे, बॅरिकेडिंग केलं आहे। कडेकोट बंदोबस्त पोलिसांचा इथे तैनात करण्यात आला आहे। कुठली गर्दीमध्ये चेंगराचेंगरी होऊ नये, अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रयत्नात आहे। आणि आज 100हून अधिक गणपती या वर्कशॉपमधून बाहेर पडणार आहेत। मात्र सगळ्यांना उत्सुकता आहे ती एका गणपतीची, ती म्हणजे चिंतामणीची। चिंचपोकळीचा चिंतामणी आज येणार आहे, त्याचा आगमन सोहळा आज आहे आणि त्यामुळे चिंतामणी असेल, परळचा राजा असेल, वरळीचा राजा असेल, असे अनेक मुंबईतले जे दिग्गज मोठमोठे गणपती आहेत त्यांचा आगमन सोहळा आज पार पडणार आहे। पुढच्या आठवड्यामध्ये गणेशोत्सव आहे आणि सगळ्यांनाच आता उत्सुकता लागली आहे ती म्हणजे आपल्या बाप्पाला घरी आणण्याची आणि त्याची पूजा आणि आराधना करण्याची। सौरभ, निश्चितच जुई, या संदर्भातले अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।